श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार होतात तो भक्त अगदी भाग्यवंत आहे, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्ताला मिळालेली असते आणि तेव्हाच तो भक्त प्रत्येक अडचणीतून, दुःखातून, संकटातून अलगद स्वामी त्या भक्ताला बाहेर काढत असतात. आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते स्वामी भक्ताला तेव्हा तो क्षण अनमोल असतो आणि तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही, कारण भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या लातूर जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. एक अनुभव शेअर करायचा होता तुम्हाला. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? नाही, नंतर सांगते. बरं चालेल. आणि जिल्हा तालुका काय सांगायचंय का? लातूर जिल्हा. लातूर जिल्हा. अच्छा. हा, कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? 2020 ला आमच्या मिस्टरांना कोरोना झालता. अरे बापरे. खूप सिरियस होते. 24 ह्याच्यावर गेलता टेम्परेचर. हा हा. बापरे. 24 केअर वर गेलता. तेवढ्या पण झाली चांगली, आता छान झाले, काम वगैरे करते. हा, मग त्यावेळेस तुम्हाला कोणी सांगितलं का की स्वामी सेवा करा म्हणून? नाही, काहीच नाही. म्हणजे पाडव्या दिवशी त्यांनी दिवशी चालवतात. हा एकदम कामावून आले, रात्री कंबर दुखायला म्हणजे. हा हा. मग आमच्या मनानं कामामुळे आता दिवशी दुखत असेल दिवसभर कामानं. हा मग आणि ते लक्ष त्यांना साधारण इथले घरगुती उपचार केला असेल. त्यावेळेस पिरियड खूप सिरियस होता बाहेर. हा मग ते गेले दवाखान्यात जायला नको म्हणले, लगे ऍडमिट करीत म्हणले, कोरोनाचं वातावरण आहे म्हणून. हा हा. मग बरं म्हणलं. मग ते जास्तीच व्हायला 8 दिवसांनी ती काढा पिण्यानं त्यांना सगळं सारखं जास्त झालं सिरियस. पोटातला काहीच राहिलं नाही अवसान. हा मग रामनवमी दिवशी इतकं चक्कर वीज पडली, एकदम चिरकली मोठ्या, आणि त्याच्यात काहीच ताकद राहिली नाही. अरे बापरे. 24 वर गेला. मग आमच्या दिरांनी पटकन नेलं हॉस्पिटलला लातूरला. हा. मग मोठे हॉस्पिटल आहेत, कोणी घेणं पण झालं, कसलंच घेणं झालं कोणी. हो ना हो ना. कोरोनाच्या टायमिंगला खूपच वाईट अवस्था झाली होती. मग कस तरी ओळखीच्या लोकांनी 1 दिवस ऑक्सिजनचं दिलं. तेव्हा रातभर काढून दुसऱ्या दिवशी चांगल्या मोठ्या दवाखान्यात नेले. मग झाले 20 दिवस होते हॉस्पिटलमध्ये. मग छान झालं. पण त्या दरम्यान काय झालं माझ्या काय मनात नव्हतं. आमच्यात कधीच कोणी स्वामीचं काय केलंही नाही, मला माहिती नाही काही. पण त्यांचा मोबाईल चकलीनं घरी राहिला, ती सिरियस असल्यामुळे. मग ते उगा मी सहज मग त्यावेळेला घरचे थोडे घाबरलं. मी, सासूबाई, 2 लेकरच होते घरी, कुणी नव्हतं दुसरं. मग शेजारी पाहिजे मला कोणी बोलणार झाले, काही सांगणार झाले, सगळे सिरियस आहेत काय खरं नाही असं म्हणायले, बाहेरून कळायलं. मग मी उगा मोबाईल बघत बसले होते वरी छतावरती. मग ती असंच अनुभव ऐकत होते तुमच्या सगळ्याची. तर अशी सेवा केली, त्यांना गुन्हा आला, असं केलं, तारक मंत्र वगैरे, मला काहीच माहिती नाही त्याच्यातलं. मग मी मोबाईलवरच लावली. बरं, मला माहिती नव्हतं आपण स्वतः करावं म्हणून, कळलंही झालं त्यावेळेला. मग मोबाईलच लावले, तारक मंत्र लावले, श्री मंत्र, एवढंच की 14वा अध्याय मोबाईलवर, सगळं ही मोबाईलच लावली. मी त्या स्वतः काहीच नव्हतं माझ्या. हो ना. आता तुम्हाला अचानक समजलं म्हटल्यानंतर थोडीच काय असणार आहे तुमच्याजवळ, काहीच नसणार आहे ना. मला काहीच नव्हतं माहिती. मग ते झाले बरे. पुन्हा आले 20 दिवसाला घरी आले. खराब झालते, भूक तब्येत पार उतरली होती, काहीच राहिलं नव्हतं, चालता पण येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. पण नंतर हळूहळू मग मी नवनाथ वाचला माझ्या मुलीने. आम्हाला एवढंच आठवलं की नवनाथ, आम्ही उगा आपल्या मनाला जे वाटतं ते केलं आम्ही. तसंच असतं ते. स्वामींच्या सेवेमध्ये यायचं असेल ना, म्हणजे ज्यांना स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं आहे ना,
ते काहीतरी संकेत देतात. बघा ना, तुमच्या समोर व्हिडिओ आला, तुमच्या मनात एक इच्छा जागृत झाली, तुम्ही सारं तीर्थ केलं आणि मिस्टरांना दिलं आणि तेवढ्या तीर्थाने आणि असे काही स्वामी भक्त आहेत ताई, किती किती दिवस झालं स्वामी सेवा करतात, पण अनुभव येण्यासाठी म्हणजे ते वाट बघत आहेत की कधी अनुभव येईल. पण तुमची वेळ आलेली होती, तुम्हाला स्वामींनी अगोदरच निवडलेलं होतं. त्याच्यामुळे थोडी सेवा केली आणि लगेच तुम्हाला अनुभव पण दिला ताई. किती छान. बघा ना, ह्याच्या अगोदर मला स्वामीचं काही माहित नव्हतं कसलं. आणि घरात कोणी नसताना सुद्धा तुम्हाला स्वामींनी चमत्कार दाखवला. बघा ना. मग त्यांचे ते तारक मंत्र फक्त 10 माळी जप आणि मोबाईलवर बरं हे मी स्वतः काहीच नाही मोबाईलवरच. आणि नवनाथ तेवढं पारायण मुलीला पूर्ण वाचली 40 दिवस तेवढे. आणि छोटा मुलगा होता मुलाने ही हनुमानची चालीसा त्याला वाचता पण येत नव्हतं. 7वीला होता 4थीला होता. येडवाकडा वाचता पण आम्ही इतकी सेवा केली. अरे वा. मग छान झाले मिस्टर एकदम चांगलं. आता काम वगैरे करतात पण पुन्हा आणखी थोड्या अडचणी आल्या पैशामुळे हॉस्पिटलच्या खर्चामुळे. पण मी सेवा नंतर चालू ठेवली. मग मला नंतर कळायलं आपल्याला एवढा गुन्हा आलाय. मग देव काय देऊ न देऊ माणसं काय छान वाटतं त्यावेळेला अनुभव लगेच आला मला. हो ना हो ना. मग त्यामुळे मी सेवा चालूच ठेवली सध्या बी चांगली आहे. आणि नंतर मग मुलीचं शिक्षण वगैरे 12वी झाली आणि लग्न आम्ही अशी गावची शक्ती असते एक मारुती मंदिरातली. मग ते मिस्टरांना काय आलं की त्यांना आपण शक्ती करू म्हणजे आपलं सगळं चांगलं झालं म्हणजे. मग शक्ती पण केली आणि नंतर मग एकदम मुलीचं 4थ्या दिवशी लग्न जमलं. अचानक आमच्या मनात नाही काहीच नाही. आमच्या पैसा रुपया सुद्धा नव्हता. अरे वा. म्हणजे अगोदरच नियोजन झालेलंच होतं ताई स्वामींचं. मग इतकं छान इतकं स्थळ इतकं छान भेटलंय की बस. आमची एवढी परिस्थिती काहीच नाही तरी पण तिला एकदम फुकट करून घेतली त्या माणसाने. अरे वा. माणसं पण छान भेटली म्हणजे. छान भेटले. सिरियस नोकरवाली आहेत शेती वगैरे सगळं. आम्हाला शेती नाही पण तिला सगळं चांगलं भेटले. अरे वा. आता सध्या मुला स्वामींनी बघा ना निवडलं की किती छान होतंय बघा ना. बघा ना पण सध्या माझ्याकडे सेवाच होईना. मी बघ प्रयत्न करायला काही ना काही अडथळे यायले तर एवढं अधिक मास चालू आहे. प्रयत्न करायले पण काहीतरी होईल म्हणजे पाहुणे तरी काहीतरी होईल. आडवं येईल थोडं. नाही आता सेवा जर होत नसेल ना ताई तर आपलं काम करत करत नामस्मरण तरी सोडायचं. नाही मी रात्रभर करते. झोपेत ध्यान जरी आलं तर करते. एवढं तर करते मनात दुसरं तेव्हा होईल म्हणून. किती छान. असं आणि त्यानंतर बरेच झाले छोटे मोठे अनुभव भरपूर आले. छान आले अनुभव नंतर. स्वामी सेवेत अनुभव येतातच ताई. स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. बघा ना मला कधीच माहिती नव्हतं स्वामी मग काय काय नाही कुणी सांगितलं नाही कोणाला विचारलंही नाही आणि अचानक एवढं सगळं घडून गेलं. हो ना हो ना. ते स्वामींनी तुमच्या अगोदर निवडच केलेली होती ना त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे योगायोग म्हणतात ना त्या पद्धतीचा योगायोग तुमच्या बाबतीत झाला. समोर स्वामींचा व्हिडिओ आला आणि लगेच सेवा करण्याची इच्छा झाली. आणि मी सारखं तुमचे व्हिडिओ बघते. अनुभव सारखं. थँक्यू. छान. थँक्यू. धन्यवाद. चालेल ताई. खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. आणखीन भरपूर आहेत पण छोटे छोटे आहेत. सांगा ना मग छोटे छोटे असते तरी सांगा ना काय म्हणजे. होय की. ह्याच्या अगोदर मला आठवलं मग असे अनुभव ऐकून तुमचे. आम्ही बालाजीला नाकुलकोटला गेलो होतो. छोटे लेकरं होते जवळकडे गेलो. मला येते वेळेस अक्कलकोटला गेलो होतो. मग मला आठवलं त्याच्यावर एक मुलगा माझा असं म्हणजे सगळ्या गाडीत बसलो आणि एक मुलगा माझा तिथंच विसरला. मला वाटलं मिस्टरांनी घेतला आणि मिस्टरांना वाटलं मी पाठीमागे घेतली. आणि तुम्ही बरोबर नव्हता का? सोबतच होतो. आणि मग गाडी होती. नाही मुलं काय मला पप्पाकडे द्यायची म्हणजे दोन्ही पण मुलं. मग मला वाटलं त्याच्याकडे गेले असतील आणि त्यांना वाटलं माझ्याकडे आला असं एक. अरे बाप. आम्ही अक्कलकोट 10 मिनिट थोडं तरी पण पुढे आलो होतो. बघा चमत्कार. अरे अरे. मग आम्ही म्हणलं मुलगा कुठे आहे मोठा. त्यांनी म्हणलं तुझ्यापाशी नाही का. मी म्हणलं नाही तुमच्यापाशी नाही. आम्ही नंतर गाडी आली इतकी गर्दी ताई. मुलगा जितक्या झोपती स्वामीची मोठी मूर्ती आहे ना अक्कलकोट मध्ये तिथंच मुलगा उभारलेला. अरे बाप रे ताई माझ्या अंगातून काटे निघाले बघा ना. इतिहास करा इतका चमत्कार स्वामी त्यावेळेला. मग मला आता आठवायला हे. बाप रे. म्हणजे स्वामींना माहित होतं की आपल्यापासून जर दूर गेला तर म्हणजे सापडणं मुश्किल होईल. म्हणून त्यांनी त्यांच्या जवळच उभा करून ठेवला त्याला. इथं तिथं कुठं नाही. स्वामीची मूर्ती आहे ना तिथंच आता मला आता लक्षात येईल मी. अरे वा. किती सुंदर अनुभव आहे बघा ना. खूप छान अनुभव. आणि मुलीला मुलगी पण झाली लगेच. अरे वा. छान नॉर्मल झाली. वयही नाही मुलीचं माझ्या तरी पण नॉर्मल झाली छान झाली. आणि गुरुवारी झाली. हे मेन पॉईंट गुरुवारी झाली.
आता तुम्ही स्वामी सेवेकरी म्हटल्यानंतर आपल्या स्वामींचा वारच गुरुवार नव्हता. हा बघा ना, आमच्या काही म्हणत नव्हतं. आणि नंतर माझी मुलगी पण गुरुवारची आहे, हे माझ्या पुन्हा लक्षात आलं. मुलगी पण गुरुवारची आहे, गुरुपुष्पामृतच्या दिवशी दोघी पण. अरे वा. आणि सायंकाळची वेळ, दोघीची पण सायंकाळची वेळ. हा 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 लक्ष्मीच्या टायमाला बघा ना, काही आमची ही काहीच माझ्या मनात नव्हतं. किती छान. बघा ना, स्वामींचा खरोखर स्वामींच्या सानिध्यात आलं ना की खूप हा बघा ना. खूप चांगलं होत जातं ताई. हा हो का, इतके अनुभव आहेत भरपूर चालेल. हा हा चालेल. खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत ताई. आणि आपल्या हो. स्वामींची साथ भेटणं ना हे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे. हा बघा ना, काहीच नाही माझ्या मनात ना, इतकं छान स्वामीने केलं. हो ना हो ना. आणि प्रत्येक स्वामी भक्त हा भाग्यवंत आहे, कारण त्यांना स्वामींची साथ मिळालेली आहे ताई. आणखीन एक होती, ह्यांना आजार येण्या अगोदर असं महाराज म्हणून मठ आहे आमच्या शेजारच्या गावाच्या एका, तिथल्या महाराजांनी म्हणले पण तुम्ही गुरुक्षेत्र वाचा. पण ही मालकाला माझ्या माहितीच नाही गुरुक्षेत्र आहे काय नक्की. पण हे त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांनी वाचले नाही. मी वाचले एकदा दोनदा, पण बायकाला इतकं मान्यता नाही किंवा काही अडचणी असतात. नाही म्हणजे काय त्यातल्या उच्चार जरा खूप अवघड आहेत ना, मग काही लोक म्हणतात की गुरुचरित्राचं वाचन नाही करायचं स्त्रियांनी, पण काही लोक म्हणतात वाचलं तरी चालतं, पण त्याची असते ना इच्छा. अवघड आहेत ना काही काही उच्चार त्याचे. असं आहे, तितका वेळ भेटत नाही, असं होते काहीतरी. तरी पण वाचते मी, 2 वेळा झाले माझं गुरुचरित्र पण. अरे वा. मग दिंडोरीचं प्रणितचं गुरुचरित्र वाचलं तरी चालतं, मराठीतून आहे ताई ते. हो दिंडोरीचं आणले मी, मागवलं होतं युट्यूब ह्याच्यावर. फेसबुकवर माहिती आहे. बरं झालं. धन्यवाद ताई. हो चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. हो. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ.